AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे। नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींनी सभा घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांच्याही अनेक सभा झाल्या। नितीन गडकरी, पीयूष गोयल अशा मातब्बर नेत्यांच्या सभा नांदेडमध्ये होत आहेत। अशोक चव्हाणांच्या विरोधात भाजपने चक्रव्यूह रचलाय असं स्वतः अशोक चव्हाण म्हणतात। पाहूया याच संदर्भातील एक रिपोर्ट। अशोक चव्हाणाला चक्रव्यूहामध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय। मला लक्षात येते की अशोक चव्हाणासाठी देशाचा पंतप्रधान नांदेडला येतो। देवेंद्र फडणवीस तीन वेळा, आता परवा 3 वेळा आला। राज्याचा मुख्यमंत्री तीन वेळा अशोक चव्हाणाच्या विरोधामध्ये प्रचार करायला येतो। म्हणजे अशोक चव्हाणाची भीती किती वाटते ह्याला लक्षात ठेवा। किती भीतीला वाटते राज्यामध्ये अशोक चव्हाणाला संपवा। आज एवढंच नव्हे, गडकरी येणार, उद्या आमची झाली पण गडकरी नांदेडला। गडकरी गेला की पीयूष गोयल, रेल्वे मंत्री पीयूष गोयल धर्माबादला आहे। मित्रो, एका अशोक चव्हाणासाठी केंद्रातले मंत्री, राज्यातले मंत्री, पंतप्रधान, मुख्यमंत्री। हे आहे अशोक चव्हाणांचं वक्तव्य। स्वतः अशोक चव्हाण म्हणतायत मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि हे खरंही आहे। भाजपने महाराष्ट्रात अशोक चव्हाणांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मोठी फौजच उभी केली आहे। स्वतः पंतप्रधान मोदी यांनी या मतदारसंघात सभा घेतली। मुख्यमंत्री फडणवीसांनीही नांदेडमध्ये 3 सभा घेतल्या। नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्याही सभा या मतदारसंघात होत आहेत। भाजपनं एवढी ताकद अशोक चव्हाणांच्या विरोधात का लावली आहे हे पाहूया। अशोक चव्हाणांना त्यांच्याच मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी ही रणनीती फक्त अशोक चव्हाणांना पराभूत करण्यासाठी नाहीये, तर या रणनीतीचा फायदा भाजपला संपूर्ण राज्यात होणार आहे। काँग्रेसकडे महाराष्ट्रात मास लीडर म्हणता येतील असे 3च नेते आहेत। एक अशोक चव्हाण, दुसरे सुशीलकुमार शिंदे, तर तिसरे पृथ्वीराज चव्हाण। राज्यभर सभा घेऊन युतीला नामोहरम करण्यासाठी या 3 नेत्यांचा काँग्रेसला चांगला फायदा होऊ शकतो। त्यातही अशोक चव्हाण यांना मानणारी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आहे। तेव्हा त्यांच्याच मतदारसंघात अशोक चव्हाणांना जास्तीत जास्त काळ अडकवून ठेवण्याची भाजपची रणनीती आहे, ज्यामुळे राज्यात अशोक चव्हाणांना कमीत कमी सभा घेता येतील। काँग्रेसचा गड उद्ध्वस्त करणं। 2014च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे फक्त 2 खासदार निवडून आले। हिंगोलीतून राजीव सातव हे काहीशे मतांनी, तर अशोक चव्हाण हे मोदी लाटेत तब्बल 80,000 मतांनी निवडून आले। त्यामुळे चव्हाणांना पराभूत करून नांदेड हा काँग्रेसचा राज्यातील शेवटचा गडही उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा यामागे दुसरा उद्देश आहे, ज्याचा परिणाम भविष्यात संपूर्ण राज्यात काँग्रेसची ताकद खच्ची करण्यात होऊ शकतो। अशोक चव्हाणांची ताकद शहरी भागात। युतीच्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांसमोर मोठं आव्हान उभं केलंय। ग्रामीण भागात त्यांची ताकद अशोक चव्हाणांपेक्षा जास्त आहे असं बोललं जात आहे। चव्हाण आणि चिखलीकर हे दोन्ही उमेदवार मराठा आहेत, त्यामुळे मराठा मतांचा दोघांनाही सारखाच फायदा होऊ शकतो। बहुजन वंचित आघाडीचे यशपाल भिंगे हे अशोक चव्हाणांच्या पारड्यातील ग्रामीण भागातली आणि दलित मतं खाणार अशी शक्यता आहे। त्यामुळे नांदेडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकेंद्रित पद्धतीनं भाजपनं प्रचाराची रणनीती आखली आहे। जास्तीत जास्त ग्रामीण मतदारांना आपल्याकडे खेचून चव्हाणांना पराभूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। दर 15 वर्षांनी नांदेडमध्ये उलटफेर। 1952 पासून ते 2004 पर्यंतच्या निवडणुकीत नांदेडच्या मतदारांनी दर 15 वर्षांनी काँग्रेसला दणका दिलाय, ज्यामध्ये अशोक चव्हाणांना सुद्धा पराभवाची चव चाखायला लागलीय। 2004 मध्येही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला। 2004 नंतर आता 15 वर्ष होत आहेत, त्यामुळे नांदेडचे मतदार पुन्हा काँग्रेसला दणका देऊ शकतात असं बोललं जातंय। त्याचाही फायदा उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। त्यामुळे अशोक चव्हाणांना पराभूत करण्यासाठी भाजप नांदेडमध्ये आकाश पाताळ एक करते। या सगळ्यांच्या विरोधात अशोक चव्हाण यांची कसोटी लागणार आहे हे निश्चित। हा चक्रव्यूह भेदून अशोक चव्हाण विजयी होतात का त्यांचा अभिमन्यू होतो हे कळेल निवडणुकीच्या निकाला दिवशी। ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।